10x10च्या या माझ्या रूममध्ये हे वर्ष कधी संपून गेले कळलं पण नाही यार. असा प्रश्न फक्त दोन प्रकारच्या लोकांना पडतो. एक जी खूप काही करत असतात, दुसरे जे काहीच करत नसतात. तक जो है YouTube आप रन कर पाओगे. एंड यहाँ पे TCL में आपको HDR10 का रिमोट जो है आप किसी भी डायरेक्शन से यूज कर सकते हो. नीचे से करो या फिर ऊपर से करो या फिर पीछे से कुछ. स्वप्नाचा पाठलाग तर चालूच होता, पण तसंच विचार आला की आजचा सनसेटचा पाठलाग पण करूया. शेवटचा जो आहे हॅलो. हां बोल की. हां व्हिडिओ झालाय अपलोड केलाय. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. आणखी काही काम आहे काय? नाही काय नाही. बरं ठीक आहे बाय. जसं मला हे कळालं की आज काही बाकीचं काम नाही आहे, तेव्हाच मी ठरवलं यार सनसेट तर आज बघायचाच. आणि विंटरमधला सनसेट जरा हा डिफरंटच असतो राईट. तो पण जर उंच ठिकाणून बघितला तर बेस्टच. तर प्रॉब्लेम असा होता, वेळ कमी होता, पोचायचं थोडंसं लांब होतं. सनसेटचा टाईम काय 6 वाजता आय गेस. तरी मी टाईममध्ये निघलो आहे. थोडंसं आधी निघायला हवं होतं, बट इट्स ओके. थोडं आपण टाईममध्ये पोचणार, कारण हा रोजचा रूट आहे. कुठे काय आहे सर्व माहीत आहे. सो स्पीडअप करायचं की नाही याची आयडिया तर आहे. जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही डेस्परेट असता त्यावेळी कसं आहे, आजूबाजूच्या गोष्टी कशा डिफरंट वाटतात राईट. तसंच मला हाच रोड वाटत होता, एकदम लश ग्रीन, त्यात इव्हनिंगचे सनराईज पडलेले, एकदम असं भारी असं होतं यार. तहान लागल्यावरती विहीर खोदणं जर या गोष्टीला जर चेहरा असेल तर आय गेस तो माझाच असणार आहे. कारण कधी कधी पंक्च्युअलिटी नीट जपतच नाही मी. वेळेवरती काय काय गोष्टी करायच्या असतात पण त्या कधी कधी माझ्याकडं होत नाहीत. मग असं धावपळ सुरू असते. पण शेवटी तो पण एक जीवनाचा भागच आहे, चालायचं. पण प्रत्येक वेळी नाही, अशा वेळी चालू शकतंय, पण ज्या ज्या गोष्टी ज्या त्या टाईमवर केलेल्या काय काय बऱ्या असतात. आता याचा प्रत्येकानं काय अर्थ लावायचा तो लावून घ्या. मला फक्त असंच बोलायचं होतं. गर्दी 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 नाही. ओके गर्दी नाही आहे. नशिबाचं म्हणायचं की गर्दी आज थोडी दिसत नाही. हेच तर मला पाहिजे होतं, एकदम शांत मोकळा असं. वर्षाच्या शेवटच्या सनसेटचा पाठलाग करताना आज रोड पण जरा वेगळाच वाटतोय. आणि आज मला एखाद्या मूवीपेक्षा काही कमी वाटणं झाले. 2024 मधलं काहीतरी बेस्ट. व्ह्यू काय काय भारी दिसत माहीत आहे. विंटरमुळे थोडंसं फॉगी दिसते समोर, त्यामुळे काय होते क्लॅरिटी एवढी येत नाही. म्हणजे डोंगर पाहतोय किंवा काय, थोडंसं व्हाईटिश असं त्याच्यावरती हे येतं, परत येत्या. परत मीन्स थोडीशी तुम्हाला कळालं असेल काय म्हणायचं आहे. पावसाळ्यामध्ये जितकी क्लिअर दिसते ना, जितकी क्लॅरिटी वाढते तेवढी हिवाळ्यामध्ये कमी असते. बट इट्स स्टील ओके. अजून तरी साईडचे झाडं वगैरे तर काय वाढलेले नाही आहेत, त्यामुळे रोड तर भारी दिसतोय. म्हणतात ना, जसं तुम्ही जग बघताय तसं तुम्हाला दिसणार. कोणासाठी हा रोड बोरिंग किंवा एकदम सुका सुका वाटतोय, तर कोणासाठी हा रोड कसा वाटणार आहे? ब्युटिफुल. आज रोड भारी होता माझ्यासाठी, कारण मी आणि बाकी दुसरं कोणीच नव्हतं जास्त. आणि माझी चाललेली जी धडपड बस. सूर्य तर अजून भरपूर वरती आहे. सो असं वाटतंय मी टाईममध्ये पोचणार आहे. सनसेटसाठी आमच्या इथं बेस्ट ठिकाण म्हणजे आणखी दुसरं कोणतं, पन्हाळा. मसाई पठार आहे तसं बेस्ट आहे, बट मसाई पठारवर जाण्या इतका टाईम नाही आहे सध्या. यार जर ड्रोन असता तर ड्रोनचा शॉट काय आला असता. ओय
काय लोक टर्न घेतानाच का ओव्हरटेक करायचं, पुढून एकदम ब्लाइंड कॉर्नर आहे तरी तुम्हाला तिथंच घ्यायचं आहे. किती क्लोज कॉल होता तो. टायमात पोहोचतोय तरी असं वाटतंय. तसं वीकेंड तर नाही आहे आणि खरं 31 डिसेंबर आहे, सो गर्दी एक्सपेक्ट करू शकतोय मी. हो, थँकफुली अडवलं नाही, टू व्हीलरनं अडवतच नाही. हू नोज, मला जेव्हा जेव्हा अडवले तेव्हा मी एकच सांगितले, शिपुगडे येतेच राहतोय. खालती गाव आहे ना माझं. वजन आहे रे आडनावमध्ये. फायनली सूर्य अजून भरपूर वरती आहे आणि आपण पन्हाळ्यावरती पोचलोय. आता गोष्ट अशी आहे की पुसाटीपूरच गाठायला आहे. ओके, आणि मी होप करतो की तिथून मला सनसेटचा चांगला व्ह्यू मिळावा. आय जस्ट होप काय मिळेलच, बट लेट्स सी. पहिला इकडे बघूया काय सीन आहे. आय नो पुसाटीपूरचा हा रोड नाही आहे, पण बघा तरी 3 दरवाजेचे तर काय हालत आहे. म्हणावं तेवढी तर गर्दी नव्हती, त्यामुळं मन तर खूप खुश झालेलं, पण पुढे काय होणार होतं हे कुठं माहीत होतं. ओके, पुसाटीपूरच इकडं आहे. गर्दी आज फारच कमी आहे. ओके, मला वाटलं होतं आज असणार गर्दी, 31 डिसेंबर आहे राईट, त्यामुळं, बट ॲक्च्युली नाही आहे. लवकर पळायला पाहिजे. गेस मला वाटतं मी टाईममध्ये आलो आहे, पण तरी पण कोणच नाही गॅस. तसं बघायला गेलं तर लक्की फिरून एक रोड आहे, पण खूप फिरून आलो असतो. पन्हाळा पावनखिंड इकडून जातात, पोचतोय टायमात. इकडे मी 2018 नंतर आत्ता निघालो. 18ला मी अक्षय दादासोबत गेलेलो कॉलेजच्या शेवटच्या वर्षात असंच फिरण्यासाठी, म्हणून इकडं आलेलो. बेस्ट ठिकाण आहे. तेव्हा फर्स्ट टाईम मी बघितलं असेल, पण बेस्ट. फायनली पोचलो एकदाच. आता बघा टाइमलॅप्स येते का. भरभर अशा पायऱ्या चढून म्हटलं स्लो मोशनमध्ये हळूच बघायचा आपला सनसेट. पण हे कुठं माहीत होतं मला. 31 डिसेंबर होता, ऑब्व्हियसली ते येणार होते भरपूर लोक, पण तेवढं मला हे पण माहिती होते की गर्दी तेवढ्याच लवकर संपणार पण आहे. तर मगापासून जी गर्दी होती ती फायनली गेल्या, कमी झाल्यात. ओके, लो लाईटमध्ये किती कॅमेरा भारी कॅप्चर करणार, बट लेट्स ट्राय. हां, खूप भारी वाटते माहिती आहे. विंटरमुळे काय होतं आहे, थोडंसं फॉगी येते, सो फुटेज एकदम क्लिअर येईल लांबचं वगैरे सांगता येत नाही. बट जे आहे ते द बेस्ट आहे. ॲटलिस्ट थोडे सनरेज पडतात, सो कलर थोडा चांगला येतो आत्ता. पण मगापासून जर गर्दी नसती, बट समथिंग इज बेटर दॅन नथिंग.
ते ऑरेंज असा पट्टा, भगवा पट्टा एकदम भारी वाटते बघा. मसाई पट्टावरून सुद्धा भारी आला असतं, बट हा स्पॉट तर सगळ्यात बेस्ट आहे, मला तर खूप आवडते. ओके, पण आज ज्यासाठी आपण आलो होतो ते तर बघा. काय वर्ष होतं यार, माझ्या तर भरपूर गोष्टी सुरू झाल्या. त्यासाठी